त्यांना. मी वनिता चोपडे, कामठी नागपूर. आता सध्या मुंबईला आहे, विरारला. इथून बोलत आहे मी. आणि इथे येण्याचं कारण म्हणजे माझ्या आदरणीय वैशालीताई वैद्यताई आहेत, गुरु. त्यांनी मला या शतायुषीची लिंक दिली होती आणि त्यांनी म्हटलं की तू इथे जॉईन हो आणि तुझे काय काय प्रॉब्लेम आहे ते त्यांना सांग. पहिल्या अनुभवामध्ये सांगितलं होतं मी. आणि मला सुरुवातीला अगदी म्हणजे जेव्हा मला 35-32 वर्ष झोप नव्हती, तर त्यावेळेला झोपेच्या गोळ्या घेऊनही मला झोप नव्हती. त्यानंतर मला पॅरालिसिसचा अटॅक आला. पॅरालिसिसच्या अटॅक नंतरच मला झोप नव्हती. आणि पॅरालिसिसचा अटॅक आला त्यावेळेला माझा हा संपूर्ण डावा भाग गेलेला होता आणि मला बोलता पण येत नव्हतं. काही आवाज येतोय? अगदी व्यवस्थित. हे मध्ये बोलतायत ना, त्यांच्यासाठी आपण क्लॅप केलं नाही ना, त्यामुळे ते वाजंत्री घेऊनच येतात, एंट्री करतात. आणि अनम्यूट मग करून घ्या सगळेजण, बघा जरा. येस. त्यानंतर मग जे मला पॅरालिसिसचा अटॅक आला होता डाव्या भागाला, त्यावेळेला माझा मुलगा 3 महिन्याचा होता. आणि 3 महिन्याचा असताना मला ते दवाखान्यात ऍडमिट केलं होतं. त्याच्या डिलिव्हरीमध्येच आला होता अटॅक मला, डिसेंबर महिन्यामध्ये. आणि त्यावेळेला मला ऍडमिट केल्यानंतर तिथे ते पाठीतलं ते मणक्यातलं पाणी वगैरे काढून त्यांनी, मग मला तो एक त्रास होता, मी आतापर्यंत सांगितलं नव्हतं. पण तो एक त्रास होता की मला बैठक झाली आणि उठून बसलं की मला खूप उलट्या व्हायच्या. मी बसू शकतच नव्हती, म्हणजे बसू शकत नव्हती म्हणजे मला उठून बसावं लागत होतं, कारण पॅरालिसिसचा अटॅक असल्यामुळे. तर त्यावेळेला मला 12 वर्ष मी बेडवरच होती पॅरालिसिसच्या अटॅकमध्ये. आणि 12 वर्षां तरी त्या 12 वर्षामध्ये फिजिओथेरपी, आयुर्वेदिकचं तिथे ऍडमिटच होती मी. माझा मुलगाही 12 वर्षाचाही होऊन गेला होता. 3 महिन्याचा असताना झाला, 12 वर्षाचा झाला. त्या 12 वर्षाच्या नंतर मग मी काठी घेऊन चालायला लागली. आणि काठी घेऊन चालायला लागली ती पण मी 12च वर्ष घेतली. म्हणजे माझा 24 वर्षाचा मुलगा झाला 12 वर्षानंतर. आणि त्यावेळेला मला त्यांचा शॉक लागला होता. काळी सोळी ते पाण्यामध्ये दुधाचं भांड होतं. ते भांड काढायला गेली मी, तर मला या डाव्या साईडनी फॅन होता, टेबल फॅन. त्यांनी मला हे शॉक लागला त्याचा. म्हणजे करंट लागला. करंट लागला तर मी जोरात ओरडली. त्यांना आवाज दिला. तर हे म्हणते, "ही आवाज देत आहे म्हणजे हिला बोलता नाही येत आणि इतक्या जोरात वसंतराव म्हणून आवाज कसा दिला?" म्हणून मी आवाज दिला. पहिल्यांदा वसंतराव म्हटलं होतं. आणि ते आले तर त्यांना म्हणजे मला इतकं समजलं की तुम्ही मला शॉक लागलेला आहे इथे. आणि तो डावा भाग असल्यामुळे तितका एकदम हे नाही, पण मी त्याला हे झालेली, टच झालेली होती. तर यांनी म्हटलं मीटर बंद करा, काढी आणा म्हटलं. मीटर बंद केलं, काढी आणली. त्यानंतर मी धाडकन पडली. मग परत मला आयुर्वेदिकला ऍडमिट केलं. आणि आयुर्वेदिकला ऍडमिट केल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे शॉकमुळे म्हणजे यांना जो करंट बसला आहे त्याच्यामुळे यांना बोलता पण आलेलं आहे. आणि हाताला आणि पायाला थोडं त्यांना म्हणजे असं ताकद आली होती त्यावेळेला शॉकनी. तर तो एक हादसा झाला. त्याच्यानंतर मोठ्या मुलाचं लग्न झालं. त्यानंतर मधल्याचं मधला तर माझा 9 वर्षाचा असताना फटाका लागला होता त्याला पायाला. आणि फटाका लागल्यानंतर 3 वर्ष राहिला तो. डॉक्टरांनी सांगितलं होतं फक्त सेवा करायची आणि तो 13व्या वर्षी 3 वर्ष सेवा केली, 13व्या वर्षी मरण पावला. मग मला शुगर झाली. शुगर झाल्या आणि त्या त्या काळामध्ये मला झोपच नव्हती ना. एनेस्थेशिया लागत नव्हता. फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन झालं नव्हतं. त्याच्यानंतर मी पडली. मला पायाला 17-18 टाके लागले होते. वैशालीताईंना माहिती आहे, दाखवलं होतं मी. आणि त्या स्थितीमध्ये मला तसेच टाके लावले होते. अ, त्याच्यानंतर मला हार्ट अटॅक आला. मला हार्ट अटॅक 3 येऊनही मी ते 3ही पचवले. एन्जिओग्राफी झाली माझी. एन्जिओग्राफीमध्ये पण एनेस्थेशिया लागत नव्हता. म्हणजे हीच परिस्थिती होती. मग शुगर झाली. शुगर झाली तर शुगरही अशी 500 होती माझी. 500, 550. माझे ते इंदोरचे जावई आले होते. त्यांना जेवायला वाढलं तर ते खाली वाढलं होतं मी. त्यांना ताटात वाढलेलं नव्हतं. त्यांना आवाज दिला. तर ते आले आणि "मावशी हे काय आहे?" तर मी म्हटलं, "ताट वाढलंय, तुम्ही जेवायला बसा." तर म्हणे, "हे सगळं तू खाली वाढलेलं आहे" म्हणे मला.
म्हणे काय झालं तुला, तुला बरं नाही वाटत का? नाही म्हटलं, ठीक आहे म्हटलं, मी ताट वाढलेलंच आहे म्हटलं मी. नाही म्हणे, पूर्ण ताटाभोवती रांगोळी काढली आहे म्हणे तू. मग मी एकदम खूप अशी जवळ जाऊन हाताने ते पाहिलं, तर ते खरोखरच ताट माझं तसंच होतं. तर त्यांनी शेजारची एक बाईक घेतली, मला त्याच्यावर घेतलं, मला पकडून बस म्हणे. मी पकडून बसली त्यांना आणि मला त्यांनी कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे नेल्यानंतर बापरे म्हणे, तुम्ही यांना आणलं कसं? तर म्हणे बाईकवर आणलं. बापरे म्हणे, काही झालं असतं, पडल्या असत्या किंवा ब्रेन स्ट्रोक वगैरे होण्याची शक्यता आहे, पुन्हा पॅरालिसिसचा अटॅक येण्याची शक्यता आहे म्हणे, इतकी यांची शुगर वाढली आहे म्हणे. मग त्यांनी मग इन्शुलिन वगैरे ते चालू केलं. त्याच्यानंतर मग माझी 350, 250, 350, 250 अशी बरेच वर्ष, म्हणजे 17 वर्ष मला जी शुगर होती. त्यानंतर या 87 मध्ये आली मी, आणि 87 मध्ये आल्यानंतर हे जे सकस संतुलित आहार घेतला मी, आणि जो मी योगा करत होती वैशालीताईंच्या वर्गावर, त्या आणि वजन माझं त्यावेळेला 79 होतं. 79चं मी ते योगा करताना माझं मी 63 वर आली, आणि 87 ला आल्यानंतर 52 पर्यंत आली होती. आता वजन कसं करायचं आहे, वजन कुठे वाढवायचं, कुठे कमी करायचं, याचं मला म्हणजे यामध्ये नॉलेज मिळालं. आणि त्यानंतर आता मी 57 वर आहे. आणि नेहमी मी काय म्हणतात त्याला, लॅप आणि लीडर नेहमी राहिली मी. आणि सकस संतुलित आहार घेतल्यामुळेच माझ्यात हा सगळा बदल झालेला आहे. मला बोलता येत नव्हतं, तोतडं बोलत होती मी. आज मी पूर्णपणे चांगल्या याने बोलते, आणि आज तुमच्या समोर उभी आहे, ती 87 मुळे उभी आहे. आणि आज मी माझा एवढा अनुभव दिला आनंदाने, आणि रडणार नाही असं वचन दिलं होतं, त्याच्यामुळे मी रडत नाही. सदैव आनंदी राहते, हसत राहते. आणि हे सगळं श्रेय आपल्या वैशालीताईंनी मला जे पुढे आणलं, वैशालीताईंना श्रेय जाते. त्याच्यानंतर सुजाताताई, तुम्हाला तर खूप खूप धन्यवाद आहे, खूप आभारी आहे तुमची. आणि मला जे सगळ्यांनी सपोर्ट केला त्याबद्दल. वनिताताई, सगळ्यात मेन महत्वाचं की डायबिटीसची काय कंडिशन आहे आता? 570 साखर होती ना, 250, त्याच्यानंतर 350 तर म्हणजे माझी 87 ला जॉईन होतपर्यंत राहिली, आणि त्यानंतर 87 ला जॉईन झाली मी. आज मला वाटते 3 वर्ष पूर्ण झालेत मला जॉईन होऊन. हं, तर त्या याच्यामध्ये एक 6 महिन्यामध्ये माझी जी शुगर होती ती नॉर्मल यायला लागली. आणि नॉर्मल आल्यानंतर आता वर्ष, 1.5 वर्ष झालं की मी गोळी मुक्त आहे. मला 19 गोळ्या होत्या. आज हं. मला कुठलीही गोळी नाही, बीपी नाही, कुठलीच नाही. रक्त पातळ व्हायची नाही, हार्टची नाही, सगळ्या गोळ्या बंद आहे. ओके. HbA1c किती होता? 14.9. आता किती आहे? आता नॉर्मल आहे. आता परत ओके. मला एकदा आणखीन चेक करायचं आहे. ओके, 5.7 पर्यंत आला त्यांचा HbA1c. हं. वनिताताई, सगळ्यात मेन महत्वाचं, डायबिटीस तुम्हाला डायग्नोज झाला त्याला किती वर्ष झाली? म्हणजे तुम्हाला माहिती झालं त्यालाच किती वर्ष झाली? 17 आणि कधी असेल वर्ष. का माहिती, 570, 560 होऊन पण तुम्हाला जर कळालं नसेल तर कळलं नाही. अ, 570. हा, हे किती 500, 550 राहायची माझी शुगर. त्याला किती वर्ष झाली? 17 वर्ष झाले ताई. की माझा अजून एक जो मला फ्री धक्के जे एकावर एक मिळत होते, माझा हं, लहान मुलगा त्यांनी जेव्हा मुस्लिम धर्म स्वीकारला म्हणून जेव्हा घरात कळलं आम्हाला, हं. त्यावेळेला माझी ती शुगर तशी झाली, इतकी झाली होती. त्यापासून ओके. मला 17 त्याला वर्ष. किती वर्ष झाली त्याला? 17 वर्ष. 17 वर्ष. 17 वर्षाचा डायबिटीस ज्या वेळेला त्यांनी एक 6-7 महिने, आम्ही म्हणतो जेवढी वर्ष आहेत तेवढी महिने तरी प्रॉपर काम करा स्वतःवर. रिव्हर्स येतो म्हणजे येतो. आपण ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे वनिता चोपडेताई. 35 वर्षाची झोप नव्हती. 35 वर्ष टाके घालताना बघा. जर का भूल पण लागत नसेल, चढत नसेल, तर काय कंडिशन असेल त्यांची. आणि ती आता आता किती वाजता झोपता? माझा माळी सरांचं ट्रेनिंग होतं, ते ट्रेनिंग नव्हतं केलं मी. त्याच्यात झोप यायची. माळी सरांनी कंप्लेंट केली होती की या झोपतात म्हणून. त्यावेळेला मला असं वाटतं शेट्टे सरांनी किंवा तुम्ही त्यांना सांगितलं होतं की त्यांचा अनुभव घ्या तुम्ही. मग तिथे माझा एक्सपिरियन्स झाला. त्यानंतर मग त्यांनी मला सांगितलं की ट्रेनिंग तुम्हाला केव्हाही करता येते. आणि त्यावेळेला मी त्यांच्या ट्रेनिंगमध्ये झोपत होती. आणि आताही मला आपले जे
8:30 9:30 जे चालू राहतात त्याही वेळेला मला झोप खूप येते, तोंडावर पाणी मारून येते, बसते मी. म्हणजे 8:30लाच झोप यायला लागली आता. झोप यायला लागली ताई. येस. कारण काय आहे की वनिता चोपडे त्यांसाठी खरंच एकदा जोरदार क्लॅपिंग का माहितीये का? कारण त्यांनी एवढे धक्के बसलेत आणि एक कमिटमेंट दिले आम्हाला त्यांनी, की त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स जर कोणी ऐकला ना सगळा, तर मी तुम्हाला रिअल सांगते, तुम्ही रडणार म्हणजे रडणार 100%. रडणार. आणि आम्ही नक्कीच त्यांना सांगते. सांगितलंय की नाही रडायचं, कारण परिस्थिती नाही बदलत. आपण भावनाविवश जेवढे होतो ना, तेवढे प्रॉब्लेम्स घेऊन बसतो. जी लोक खरंच बघा तुम्ही, जी लोक थोडीशी निर्भीड असतात त्यांना ज्यादा प्रॉब्लेम्स नसतात, आणि जी लोक ज्यादा भावना विवश होतात, भावुक असतात, त्या लोकांना ज्यादा प्रॉब्लेम येतात. मग आपण ना, परिस्थिती आणि तर आहेत. हा. आणि माझ्या मिस्टरांना 3 वर्षापूर्वी सांडाने उडवलं होतं. 12 फूट उंच उडले हो. होते. 3 ओलांट्या खाऊन ते सडकेवर पडले. त्यावेळेला आमच्या घरामध्ये महामृत्युंजयचा जप चालूच होता. 11 ब्राह्मण होते. चालूच होता आणि ते त्यांना दक्षिणा द्यायची होती मला. तर त्यांना सांगितलं, "तुम्ही घराच्या बाहेर जाऊ नका. म्हणजे आम्हाला डिस्टर्ब नको, ब्राह्मणांना डिस्टर्ब नको." त्यामध्ये मी पण तो जप करत होती. मोठ्याने मंत्र चालू होते आणि त्यावेळेला हे बाहेर चालले गेले होते. बाहेर गेल्यानंतर 11 11:30 झाले. म्हटलं आता मग दक्षिणा आम्ही नंतर पाठवली त्यांची. ते तर ब्राह्मण चालले गेले. मला त्याच्यानंतर मुंबईला फोन आला, की म्हणजे मुलाला माझ्या, नातीला माझ्या शाळेमध्ये. तर तिने तर उचलला नाही, मुलाने उचलला. त्यांनी तिथून सुरू केलं मित्रांना पाठवून, की त्यांना, आणि तो मग छोट्यालाही कळलं तिथे लहान्याला. तो पण मग गेला आणि त्यांच्या नाकात बोळे-बिळे टाकून नेऊन टाकलं होतं म्युनिसिपालिटीच्या दवाखान्यामध्ये. पण हातपाय हलवले दिसले त्यांना, तर तेव्हा त्यांना टेबलवर घेतलं, त्यांची ट्रीटमेंट सुरू केली आणि त्यांना म्हणजे ते ओळखत नव्हते. जवळपास मला तर त्यांनी 6 महिने तर ओळखलंच नाही. आणि कोणी आलं गेलं त्यांनाही नाही. फक्त तब्येत कशी आहे तेवढं बोलायचं बस. आणि त्यांना असं पकडून आमचं घर खालीवर आहे ताई, तुम्ही पाहिलेलंच आहे. त्याच्यात ते लहान मुलांनी येऊन ती सेवा केली. तेव्हापासून तो लहान मुलगा म्हणजे यायला लागला, पण मोठ्याला काही ते पटत नव्हतं. त्याच्यामुळे ते म्हणजे, आणि प्रसाद सरांना मी सगळे रिपोर्ट पाठवले. त्यांनी सांगितलं घाबरायचं काही कारण नाही. आणि माझ्या म्हणजे हे सकस संतुलित जो आहार घेत होती याच्या सगळे विरोधात होते. तेही विरोधात होते. पण त्या परिस्थितीमध्ये त्यांना आम्ही पाजत गेलो. सकस संतुलित आहार दिला, त्याच्यानंतर तुमचं अफ्रेश दिलं. त्यानंतर ते जे 6 महिन्यामध्ये एकदम बेस्ट, म्हणजे ते थोड्या म्हणजे आम्हाला म्हणजे ओळखायलाही लागले. कोणी आलं गेलं त्यांनाही ओळखायला लागले आणि ते त्यांच्यात चांगली ताकद आली. त्यावेळेला 49 किलो वजन होतं. आज आपण त्यांना डायनो वगैरे जे तुम्ही सजेस्ट केलेलं आहे ते देते आहे मी, आणि आज त्यांचं वजन आहे 53-90. ओके. वेट लॉस, वेट गेन मॅरेथॉन मध्ये आहेत हां, ते वेट गेन आता. झालं. येस. वेट गेन. चलो. जोरदार क्लॅपिंग करू आपण वनिता ताईंसाठी. कारण का मी सांगू का, खूप क्लास ते म्हणजे त्यांनी स्वतःवर काम केलंय. फिजिकली केलंय, मेंटली केलंय, इमोशनली केलंय. म्हणजे तिन्ही लेवलवर त्या स्ट्रॉंग व्हायला लागलेत. आणि आपण का व्हायला लागलेत हा शब्द वापरला, झालेत म्हणणार नाही, कारण अजून स्ट्रॉंग व्हायचंय आपल्याला. एक म्हणजे कसं असतं की धक्के किती आहेत बघा, बघूया. की एक मुलगा गेला, बघा, पॅरालिसिस, डायबिटीज, बोलता येत नाही, अ, एवढे सगळ्या गोष्टी आहेत. ह्याच नाहीये, बाकीचे सराउंडिंग पण सगळे प्रॉब्लेम्स होते ना, ह्या सगळ्यावर आज एकदम बेस्ट आणि एकदम हेल्दी आणि एकदम मस्त असतात. स्वतःची हेल्थ चांगली झाली, खूप लोकांना मदत करतायत, खूप लोकांना हॅप्पी ठेवण्याचा ते प्रयत्न करतायत. ओके. चलो, जोरदार क्लॅप करू परत एकदा वनिता ताईंसाठी. स्ट्रॉंग वनिता ताई स्वतःच्या डायबिटीस वर काम केलं, स्वतःच्या ऑल हेल्थच्या याच्यावर काम केलं. आणि आज भरपूर कामं पॅरालिसिस करते झालं. आता. हा. भरपूर कामं करते, की आज मला तुम्ही 50-100 माणसाचं तयार कर स्वयंपाक किंवा काही, मी आनंदाने करते. हो. लाडू बापरे! वगैरे कुणाला बांधून पाहिजे असतील, शेट्टी सर आता ऐकायला लागले. शेट्टी सरांनी ऐकलं नाही असं समजा, आणि लाडू वगैरे बांधून बाकी सगळं फराळाचे जिन्नस मस्तपैकी बनवून बनवून ऑर्डरी घेतायत, देतायत छानपैकी. हां, आणि छानपैकी सगळ्यांचा आदरातिथ्य एवढं मस्त करतायत, की आमची खूप भारी म्हणजे हे झालं. वनिता ताईने आम्हाला 15-16 जण आम्ही गाडीत होतो. आम्हाला सांगितलं, "या मॅडम, लय व्यवस्था आहे, या ते आहे." रिअल व्यवस्था होती. पण घर छोटं असलं तरी मन मोठं असल्यानंतर काय होतं ना,
ते उदाहरण आम्ही तिथं बघितलं. आम्ही सगळेजण असं छानपैकी एका हॉलमध्ये झोपलो. सकाळी उठून आणि आम्हाला इतकं गरम पाणी आणि आणि विचारतायत, "सोडून देऊ का तुम्हाला जरा?" कारण का अगदी की माहेर पण केलं हां, त्यांनी. माहेर पण रांगोळी काही सगळ्यांनी रांगोळी पण घातल्या होत्या त्या वेलकमला, रांगोळी आठवतं काय? रोड पर्यंत हो. रांगोळी आणि पाऊस पडला म्हणजे त्याच्यात. मस्त व्यवस्था. म्हणजे असं कसं आहे माहितीये का? म्हणून तर म्हणतो, की श्रीमंती ही तुमच्या मनावर डिपेंड असते. म्हणजे जागा ही तुमच्या मनात लागते. मग सगळंच घडतं.